खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला। कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानं, पदाधिकाऱ्यानं किंवा नेत्यानं इतर पक्षांच्या लोकांवर अतिशय खालच्या पातळीवर उतरून वैयक्तिक टीका करू नये। हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही। अशा बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा संपत चालला असल्याची खंत व्यक्त करत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या कुटुंबाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला। खासदार मोहिते पाटील म्हणाले की जयंत पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत असंस्कृत असं वक्तव्य केलं आहे, जे महाराष्ट्राच्या राजकारणाला बिलकुल शोभणारं नाही। असं वक्तव्य खपवून घेतल्यास राजकारणात वेगळा पायंडा पडेल। कोणीही उठेल आणि आपली पात्रता नसताना कोणत्याही व्यक्तीवर घाण उडवत राहील। शरद पवार साहेबांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे। पाहूया आता मुख्यमंत्री काय ॲक्शन घेतात। अशा बोलघेवड्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी आवर घातला पाहिजे, असंही खासदार मोहिते पाटील म्हणाले। राजकारणातला सुसंस्कृतपणा कुठं तर संपत चाललाय असं अलीकडच्या काळात वाटायला लागलेलं। आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांवर चुकीच्या पद्धतीनं टीका केली गेली। त्याचा सुरुवातीला आम्ही सर्वजण मिळून सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध व्यक्त केला। आदरणीय पवार साहेबांनी काल मुख्यमंत्री महोदयांकडे या बाबतीची नाराजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की अशा घटना घडणार नाही। राज्याला एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत सवय पुढे बसून आहे, तीच टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून काम केले गेलं पाहिजे। कोणत्याच पक्षातल्या लोकांनी वैयक्तिकरित्या खालच्या पातळीवर जाऊन न बोलता कोणाच्या कामावर टीका करणं, पक्षावर टीका करणं हे योग्य आहे। आज आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जे काही वक्तव्य आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल केलं गेलं त्याबद्दल निषेध व्यक्त करतो। बघूया आता मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे, काय होते नाही होते। सगळ्या शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर आम्ही काही अधिक बोलू शकत नाही। म्हणजे जयंत पाटील साहेब यांच्या वडिलांच्या आईवडिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचे उद्गार काढले गेले पक्षाचे आमदार करून, त्याचा मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडू नये अशी काळजी सर्वांनीच घेणं गरजेचं आहे। कारण दिवंगत झालेल्या लोकांबद्दल उद्गार काढणे अतिशय चुकीची पद्धत आहे, त्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे।